ईव्हीएम जे आहे ते आम्हाला पारदर्शी वाटत नाही आहे. ईव्हीएमचं मतदान जे आहे ते आम्ही तर मतदान टाकतो, परंतु प्रत्यक्ष असं ते मतदान त्या उमेदवाराला मिळत नाही असं वाटते. कारण बऱ्याचशा लोकांच्या कंपन्या. बहुजन संघटक पेजच्या सर्व दर्शकांना सप्रेम जय भीम. मित्र हो, आज फार मोठ्या एक महत्वाच्या विषयावर आणि आज जे काही देशभरामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे जागृतीचं, मताधिकाराच्या जागृती संबंधाचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाचं राजनीतीकरण अर्थात राजकीय हेतू सफल करण्यासाठी अनेक फोर्सेस समोर आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरवादी चळवळीचा आणि आंबेडकरवादी जनाधाराचा काय दृष्टिकोन आहे, मताधिकाराबाबत काय दृष्टिकोन आहे, हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जर आपण नाही समजून घेतलं तर आपण आपली चर्चा किंवा आपलं विश्लेषण किंवा आपलं निरीक्षण एक निर्णायक रेषेवरती किंवा पटरीवरती ते चालणार नाही. तसा मताधिकार जो आहे तो आम्हाला भारताच्या संविधानानं 26 जानेवारी 1950 संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना म्हणजे कसलाही लिंगभेद, जातीभेद, धर्मभेद न करता सर्वांना प्रौढ मताचा अधिकार बहाल केला. आता 1947 भारत स्वतंत्र झाला आणि संविधान 1950 आम्ही स्वीकारलं. 26 जानेवारी 1950 आम्ही स्वीकारलं. स्वतंत्र भारतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत आमच्या मधले जे काही विविधता आहे, संस्थानिक आहेत, जातीचे, भाषाचे, प्रदेशाचे, विविध संस्कृतीचे जे आंतरप्रवाह आहेत, भारतीय समाज जीवनामधले जे काही आंतरप्रवाह आहेत ते आंतरप्रवाह असे म्हणजे विखुरलेले होते आणि ते आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये चाकोरीमध्ये बंदिस्त होते. अर्थात समाज जातीमध्ये बंदिस्त होता. भारतीय समाज असा भारतीय म्हणून त्याची ओळखच नव्हती. म्हणजे ह्या भूभागावरला जो काही लोक आहेत ते विविध ह्याच्यामध्ये विभागलेले होते आणि त्यामध्ये मताचा म्हणजे जेव्हा इंग्रज आता स्वातंत्र्य देणार, स्वातंत्र्य बहाल करणार, पण ते स्वातंत्र्य बहाल करत असताना तिथले जे विविधतेचे प्रश्न तुम्ही कसे सोडवणार यावर ते चाचपणी करत होते. आणि त्याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय पटलावर एंट्री झाली. 1917 जेव्हा मॉटेंगो आले आणि त्यानंतर साऊथ बोरो कमिशन आलं. साऊथ बोरो कमिशन आल्यानंतर साऊथ बोरो कमिशन 1919चा ऍक्ट बनण्यासाठी म्हणजे ते पूर्वावृत्ती होती. म्हणजे त्यानंतरच 1919चा ऍक्ट बनला. आणि त्या जे साऊथ बोरो कमिशनला जी बाबासाहेबांना साक्ष दिली त्याच्यामध्ये त्यांनी प्रौढ मताचा अधिकार मिळाला पाहिजे ही मागणी केली. म्हणजे मताचा अधिकार मिळण्यासाठीची जी लढाई आहे ती लढाई 1919 पासून ते आज आपण लोकशाहीचे जवळपास 75 वर्ष, मताधिकार बजावण्याचे जे 75 वर्ष लोकसत्ताक भारतात आपण काढले. म्हणजे पहिले जे काही 25 वर्ष आहे
त्या 25 वर्षामध्ये आपली म्हणजे चळवळ, मताधिकार मिळवण्यासाठीची जी चळवळ आहे ती बाबासाहेबांनी केली. आणि 1919 पासून ते आज आपण 100 वर्ष पार केलेले आहेत. आणि या चळवळीनं सातत्यानं हा मताधिकार आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून या चळवळीनं समाजामध्ये सक्रिय राहिली. आता ही चळवळ मताधिकार आणि त्या काळामध्ये जनतेमध्ये मत देण्याचं जी काही ज्ञान आहे किंवा स्वतःचं ओपिनियन काय असावं राजकीय क्षेत्रामध्ये, आपण सरकारचा एक निर्णय प्रक्रियेमधले हिस्सेदार बनावं याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान इतर कोणत्याही भारतीय समाजामधले जे काही प्रौढ आहेत त्यांना नव्हतं. ते त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृतांना बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये ही भावना, हा स्वाभिमान जागृत केला आणि गुलाम समाजाला मताचा अधिकार मिळवून देण्यासाठीचा संघर्ष केला. म्हणजे मताचा अधिकार, गुलामाला तर काही स्वतःचं मत नसते, म्हणून मग त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत करून मताचा अधिकार त्यांना मिळवून दिला पाहिजे अशा प्रकारचं एक चळवळ त्यांनी सुरू केली. सायमन कमिशन, साऊथ बोरो कमिशन नंतर साऊथ बोरो कमिशन नंतर सायमन कमिशन आलं भारतात 1928 ला. आणि मग त्या सायमन कमिशनच्या वेळेसही बाबासाहेबांनी साक्ष दिली आणि त्या साक्ष दिले त्यावेळेस बऱ्याच गोष्टी त्यांना विचारण्यात आलं, इथलं जे काही आहेत ते तुम्ही काय पाहिजे, तुम्हाला कसं पाहिजे वगैरे. तर हेच ते त्यांनी सविस्तर असा, आम्ही काही हिंदूचा भाग नाही आहे वगैरे अशा त्यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. त्यामध्ये एक असा प्रश्न विचारला होता सायमनने की डू यू थिंक the masses have attained the degree of political consciousness so as to be able to use that political suffrage with any advantage to their own community. तुम्हाला म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे सायमन प्रश्न विचारतात की तुम्हाला असं वाटतं का की ह्यांनी तेवढी आपली एक लेवल म्हणजे अर्जित केलेली आहे या म्हणजे भारतीय समाजाने, की ते पॉलिटिकली इतके कॉन्शियस आणि जागृत आहेत असं तुम्हाला वाटतं का? ते निर्णय घेण्याच्या क्षमतेचे आहेत असं वाटतं का? तेव्हा बाबासाहेब त्याला उत्तर देतात, स्पीकिंग ओनली ऑन बिहाफ ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस, आय एम्फॅथेटिकली मेंटेन दॅट द डिप्रेस्ड क्लासेस विल एक्सरसाइज देअर वोट in a most intelligent manner. Speaking for the Bombay presidency, having regard to the fact that the conquer of untouchability is before their minds every minute of their lives, and having regard to their being alive to the fact that political power is the only solvent of this difficulty, I emphatically maintain that the depressed class voter would be an intelligent voter. म्हणजे मी बाकीच्यांचं काही सांगत नाही, म्हणजे याचा मतितार्थ असा आहे, बाबासाहेब उत्तर देतात की मी बाकीच्याचं काही सांगत नाही, परंतु बॉम्बे प्रॉव्हिन्स मधला जो काही बहिष्कृत वर्ग आहे त्या बहिष्कृत वर्गाने आपली जी प्रतिभा आहे, इंटेलिजन्सी आहे, ती तेवढ्या उच्च दर्जाची केलेली आहे की ते मताचा अधिकार योग्य रीतीने ते बजावू शकतील. म्हणजे बाबासाहेबांनी या संबंधात जे काही त्यांना जे प्रश्न विचारले होते, त्यांना प्रश्न असा विचारला की भारतातलं जे काही आता आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत आणि मग हे स्वातंत्र्य द्यायचं, तुम्ही मताचा अधिकार मागताय, प्रौढ मताचा अधिकार मागताय, मग ह्या लोकांना ती लेवल आलेली आहे का? निर्णय घेण्याची क्षमता आहे का? मताधिकाराचा प्रयोग ते योग्य रीतीने करतील का? मग बाबासाहेब म्हणतात मी बाकीच्याच काही सांगत नाही. म्हणजे बाकीचे म्हणजे कोणते कोणते होते? मग ते जिनाची चळवळ होती, गांधीजीची चळवळ होती स्वातंत्र्याच्या संबंधातली, आणि अनेक वेगवेगळे प्रवाह जे आहेत ते म्हणजे चळवळीमध्ये सक्रिय होते. ते मताधिकार मागत नव्हते, ते
म्हणजे हे तुम्ही चांगलं सरकार चालवा, सुराज्य, स्वराज्य नाही सुराज्य तुम्ही म्हणजे हे करा, चांगलं सरकार चालवा आणि मग ते हळूहळू ते चांगलं सरकार चालवा, मग स्वराज्याची मागणी अशी, आणि मग नंतर तुम्ही भारत सोडा आणि मग आमच्या ताब्यात द्या, स्वातंत्र्य द्या. म्हणजे भूभाग मुक्त करण्यासाठी ज्या बाकीच्या चळवळी झाल्या आणि मग त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचा काय वाटा असणार आहे प्रवाहामध्ये, त्यात मुसलमान म्हणजे मुस्लिम लीग आणि हिंदू त्यांचे जे काही होते डिमांड, तिथे आमचा काय शेअर असणार आहे सत्तेमध्ये. आणि मग त्या सत्तेमध्ये शेअर मिळण्यासाठी मग आपल्या ज्या भारतीय समाज जीवनामध्ये जे माणसांना स्वातंत्र्य करण्याचा, माणसांमध्ये स्वाभिमान भरण्याच्या ज्या विविध चळवळी झाल्या, म्हणजे सुधारणावादाच्या चळवळी, म्हणजे इंग्रज आल्यानंतर ज्या सुधारणावादी चळवळी सुरू झाल्या, आर्य समाजी आहे, ब्रह्म समाज आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, हे सर्व समाजाच्या ज्या चळवळी झाल्या त्या चळवळी लोकांना शहाणा करण्यासाठीच्या होत्या. म्हणजे भारत जर स्वातंत्र्य करायचं आहे, स्वातंत्र्याची चळवळ जर आपल्याला प्रभावी करायची असेल तर इथलं जे सामाजिक जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि समाज हा विविधतेनं ग्रासलेला आहे तो एकत्रित झाला पाहिजे. म्हणून त्या चळवळी झाल्या आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणून ते जे काही प्रवाह आहेत, आंतरप्रवाह निर्माण झाले, असे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य करणारे आंतरप्रवाह निर्माण झाले. परंतु 1920 नंतर म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वानंतर हे सर्व प्रवाह म्हणजे एकत्रित करण्यात आले आणि एकत्रित करून ते काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतले. म्हणजे ह्यांनी जे काही माणसाला स्वातंत्र्य देण्यासाठी जे काही लढा उभा केला होता, स्वाभिमानी माणसं निर्माण करण्यासाठी जो लढा उभा केला होता, म्हणजे सत्यशोधकांनी आणि ब्राह्मणेतरांनी, त्यांना सत्ता मिळणार आहे. म्हणजे आता इंग्रज आपल्याला म्हणजे सत्ता बहाल करणार आहेत आणि अशा वेळेस मग तुम्ही सत्तेच्या बाहेर राहणार. त्यामुळं तुम्ही आता आणि काँग्रेसच्या माध्यमातून ती सत्ता मिळणार आहे. आणि म्हणून काँग्रेस जी आज जी आहे, सेठजी भटजीची काँग्रेस आहे, तर ती बहुजनांची काँग्रेस बनली पाहिजे. म्हणून ते म्हणजे मुद्दाम आहून म्हणजे टिळकाच्या नंतर गांधीजीचं नेतृत्व समोर आणलं आणि हे सर्व आंतरप्रवाह, जागृत आंतरप्रवाह, स्वाभिमानी चळवळ उभी करण्याऐवजी ते सत्तेकडे झुकले पाहिजेत, सत्ता मिळवण्यासाठी आले पाहिजेत आणि मग त्यांना सत्तेचीच हे दिली पाहिजे, म्हणजे ट्रेनिंग दिली पाहिजे. माणसं स्वातंत्र्य होण्याची किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना राहू न देता त्यांनी तशा पद्धतीची चळवळ चालू नये म्हणून त्यांना सहभागी करून घेतलं. आणि मग बाबासाहेबांनी म्हणजे म्हणूनच ते म्हणत आहेत की हे जे काही ब्राह्मणेतर आणि हे जे काही बाकीच्या चळवळी आहेत त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, परंतु बहिष्कृत वर्ग जो आहे तो बहिष्कृत वर्ग मी म्हणजे माझ्या संघर्षामधून स्वाभिमानी चळवळीतून तो जागृत केलेला आहे आणि तो ते निश्चितच योग्य निर्णय घेण्यासारखा झालेला आहे. अशा प्रकारचा हा जो काही बाबासाहेबांनी जो चळवळीचा जो रेटा निर्माण केलेला आहे तो रेटा म्हणजे 1950 पर्यंत कायम राहिला. आणि आंबेडकरवादी चळवळीचं जे काही इश्यू आहेत, चळवळीचे लोकाभिमुख झालेले जे इश्यू आहेत ते मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्तीसाठी आणि स्वनिर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीचे जे काही स्वाभिमानाचा जो लढा आहे तो स्वाभिमानाचा लढा तीव्र केला. आणि आपल्याला हा जो स्वाभिमानानं जो काही आपल्याला मताचा अधिकार मिळणार आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. आणि काउंटर फोर्सेसना म्हणजे आंतरप्रवाह जे होते ती बहिष्कृत वर्गांना स्वतंत्र असं हे मिळू नये, स्वतंत्र म्हणजे त्यांना वेगळं काही महत्व देऊ नये, त्यांचं प्रतिनिधित्व आम्हीच करू अशा पद्धतीचं ते त्यांचा मूव होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही जी काही चळवळ आहे ते सर्व भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा जो लढा उभा केलेला आहे आणि त्याचा भाग म्हणून त्याच्यातलं जे काही मताधिकार आहे तो मताधिकाराची लढाई बाबासाहेबांनी जिंकली आणि भारतीय संविधानामध्ये ही तरतूद करून घेतली. आता हे म्हणजे 26 जानेवारी 1950 आम्ही संविधान स्वीकारलं आणि 25 जानेवारी तत्पूर्वी 25 जानेवारी 1950 केंद्रीय निवडणूक आयोग
गठीत केला. 1952 निवडणूक होणार होती, म्हणजे ती पहिली निवडणूक होती आपली. पहिली निवडणूक, त्या पहिली निवडणूक लढत असताना ते जी काही कसा असावं, निवडणूक प्रक्रिया कशी चालवली पाहिजे याच्यासाठी म्हणून एक स्वायत्त संस्था, म्हणजे कुणाचाही हस्तक्षेप नसताना, म्हणजे हे जे काही शासकीय जे काही स्वायत्त संस्था आहेत, शासनाच्या उपक्रमांमधून किंवा शासनाच्या संलग्न असलेल्या ज्या काही संस्था आहेत, म्हणजे त्या संस्था, त्यामधली एक प्रमुख अशी संस्था म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे निवडण्यासाठी, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी म्हणजे आणि लोकांच्या मताचा आदर करणे, लोकांच्या मताला समजून घेणे, त्याचं म्हणजे अधीक्षण करणे, त्याचं निर्देशन करणे, म्हणजे मार्गदर्शन करणे, नियंत्रण करणे, हे सर्व, आणि त्याच्यावरती बारकाईनं नजर ठेवणे, याच्यासाठी हे म्हणजे आर्टिकल, भारतीय संविधानाचा आर्टिकल 324 नुसार म्हणजे हे जे काही आयोग, निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग निश्चित केला, आणि तो त्या सर्वांना त्याच्यामध्ये अनुच्छेद 326 नुसार प्रौढ मताचा अधिकार मान्य केला. आणि तो प्रौढ मताचा अधिकार अशा लोकांना 325 मध्ये असा उल्लेख आहे, धर्म, जात, वंश, लिंग भेद, कसल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणजे याचा अर्थ काय की बाहेरच्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्या स्वातंत्र्यामध्ये काही लोकांनाच मताचा अधिकार बहाल केला. काही राष्ट्रामध्ये महिलांना सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर अधिकार दिला नाही. परंतु भारताचं एक असं एक देश आहे, विविधता अनेक आहे, अनेक अंडरकरंट्स आहेत, अनेक प्रवाह आहेत, परंतु अशा ह्याच्यामध्ये आणि सर्व अडाणी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, अज्ञानाचं प्रचंड असं भांडार या म्हणजे हे आहे, सर्व समाज हा जो काही विकारानं लिप्त असलेला, अशा या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जी मागणी केली होती, आणि तो प्रौढ मताचा अधिकार जो भारताच्या संविधानामध्ये तो दिला, आणि कसल्याही प्रकारचा लिंगभेद म्हणजे महिलांना नाही अधिकार, पुरुषालाच आहे असं नाही, तर सर्व जात, धर्म, वंश, लिंग ह्याच्यामध्ये कसलाही भेदभाव नाही, सर्वांना समान अधिकार दिला. आणि मग त्यानुसार हा जो अधिकाराचा प्रयोग झाला. आता या पहिल्या 52च्या निवडणुकीमध्ये मत कसे द्यायचे, मत कसं द्यायचं हे समजावून सांगण्यासाठी घरोघर एक यंत्रणा राबली. आणि यंत्रणा राबली तर मी त्यावेळेस, मला वाटते लहान होतो मी त्यावेळेस, म्हणजे गावचा सरपंच यायचा, वस्तीमध्ये यायचा, आणि आल्यानंतर मग ते चिठ्ठ्या घेऊन यायचे. त्या चिठ्ठ्यावर म्हणजे हे असायचे, चिन्ह असायचं, बैलजोडीचं चिन्ह असायचं, आणि मग बैलजोडीचं चिन्ह, ते स्टॅम्प आणायचा, पॅड आणि ते फुल्ली मारायचं, तेही बनवून आणलेलं, तेही घेऊन यायचे. आणि मग ते त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, घरोघर जाऊन त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करायचे, की ती चिठ्ठी घ्यायचे आणि मग ते बैलजोडी दाखवायचे. आणि मग तुम्हाला जे काही मतदान करायचं म्हणजे काय करायचं आहे की हे जे काही मतपत्रिकेवर बैलजोडीचं चिन्ह असेल, त्या बैलजोडीच्या चिन्हावर अशी फुल्ली मारायची, असं सांगणारी यंत्रणा जी आहे त्या काळात ती होती. लोक मग काय केले, आणि एकच फुल्ली मारायची, जास्त फुल्ल्या मारायच्या नाहीत. पहिल्या ह्याच्यामध्ये 52च्या निवडणुकीमध्ये अनेक म्हणजे जे काही म्हणजे मी विचारायचो जेव्हा आमचे म्हणजे ज्येष्ठ मतदान करून यायचे, कसं काय केलंय, तुम्हाला काय कळालंच नाही, मी ते 2-3 शिक्के मारले असं म्हणायचे. म्हणजे एकंदरीत हे मत कसे द्यावेत हेच त्यांना कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये हे याला मतदान करा अशा पद्धतीनं जी काही घरोघर यंत्रणा राबली, आणि त्यानुसार ही जी काही निवडणूक आहे 52ची निवडणूक, त्याच्यामध्ये जे आपली 52ला आपलं जी काही लोकसंख्या जी आहे ती म्हणजे 29 करोड मतदार होते. म्हणजे ह्याला म्हणजे एक अ 1951 साली मतदारसंख्या जी आहे ती 17,32,00,000 होती. म्हणजे त्या काळात 17 कोटी होती, 17,32,00,000 ही मतदाराची संख्या होती.
त्यापैकी मतदान झालं 45%. म्हणजे बघा 17 कोटी मधले 45% म्हणजे 7.5 करोड 8 करोड मतदार यांनीच मतदान केलं. आणि त्यामध्येच मग त्याच्यात विभागणी झाली. म्हणजे जवळपास 55% मतदारांनी मतच नोंदवली नाहीत आणि 45% मतदारांनी मत नोंदवली. त्यामध्ये मग ते काही कम्युनिस्टांना गेले, काही मत म्हणजे विरोधी पक्ष जे काय आहेत त्यांना गेले आणि काँग्रेसला काही राहिले. तर काँग्रेसचे काही म्हणजे मतं जी मिळाले त्याच्यामध्ये 45%वरच ते हे झाले. आणि त्याच्यानंतर ही जे काही म्हणजे निवडून आलेले आहेत ते 50%च्या वरी कधीही त्यांची मताची टक्केवारी गेलेली नाही. तर हे जे काही आहे, आणि मग त्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये अनेक असे म्हणजे मत म्हणजे घेण्याचं जे काम होतं ते इग्नोरन्सीचा गैरफायदा फार मोठ्या प्रमाणात सुरुवातीला झाला. म्हणजे आज जी आपण मत चोरी हा आजचा विषय आहे, तर ही मत चोरी त्यावेळेस नव्हती. त्यावेळेस इग्नोरन्सी होती. लोकांना मत कसं करायचं हेच माहित नव्हतं, म्हणून कोणीतरी मार्गदर्शक असायचं आणि त्याच्या सल्ल्याखाली ते मतदान करायचं. म्हणजे मग सल्ला देणारे जे कोणी असतील ते प्रस्थापित होते. आणि मतदार जो होता तो जागृत असलेला मतदार, बघा की 1952 पासून ते आजपर्यंत जो मतदान करण्यासाठी जो सतर्क वर्ग आहे तो आंबेडकर अनुयायी आहे. आणि आजही मताच्या संबंधामध्ये आग्रही असलेला जो काही मतदार आहे तो आग्रही मतदार हा आंबेडकरवादी मतदार आहे. म्हणजे मताची जी टक्केवारी वाढते ती या आंबेडकरवादी जनाधारानं मतदान केल्यानंतर त्याची टक्केवारी वाढते. तो घराच्या बाहेर मतदान करण्यासाठी तो म्हणजे स्वच्छ कपडे घालून म्हणजे सर्व काही चांगल्या पेहरावामध्ये तो नटून तटून जसं की एखादा सण साजरा करावा असा एक हा अधिकार, आपला अधिकार बजावण्यासाठी तो सकाळी सकाळी पहिल्यांदाच आपण आपला मताचा अधिकार बजावला पाहिजे. अशा सारखं हे मतदान करण्याचं म्हणजे मतदार हे म्हणजे मतदान केंद्रावर पोहोचायचे. म्हणजे एकंदरीत 52 पासून ते 2024 पर्यंत ज्या 18 निवडणुका झाल्या, त्या 18 निवडणुकीमध्ये मताची म्हणजे जी काही हे आहे टक्केवारी जी आहे ती एकतर ह्या नंतर जी काही बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं त्यानंतर थोडीशी 55 ते 65 पर्यंत म्हणजे हे झाली, मतदान होण्याची जी काही टक्केवारी आहे ती टक्का वाढला. परंतु त्या अगोदर जी काही टक्केवारी होती ती 50%च्या खालीच होती. आणि 50%च्या खाली होती त्यामध्ये आंबेडकरवाद्याचा जो काही मतदार आहे तो मतदार हा जवळपास म्हणजे आज जी काही 97 कोटी मतदार आहेत त्या 97 कोटी मतदारामध्ये बघा की 2019ला जे काही मतदान झालं ते 29 करोड मतदान झालं. 29 करोड 70 लाख मतदार झालं, म्हणजे इतकं मतदान झालं. आणि 97 करोड म्हणजे मतदार आहेत, म्हणजे इतकं कमी प्रमाणात मतदान झालं. आणि कमी प्रमाणात मतदान झालं परंतु रस्त्यावर जे काही संघर्ष दिसला होता मतासाठी, जे काही स्वाभिमानी जे काही आंबेडकरवादी चळवळीचा जो काही चेतना त्यांच्यामधले जी काही मताची चेतना, मताधिकाराची चेतना त्यांच्यामध्ये जी जागृत झाली होती त्यांनी एक फार मोठं वातावरण तयार झालं. आता त्यांनी जे मत जे काउंट झाले त्यांचे ते 42 लाखच काउंट झाले, बाकीचे झालेच नाही. म्हणजे काय झालं माहिती नाही. आणि मग ह्यासाठी हे जे काही म्हणजे मतासाठी सतर्क असलेला वर्ग हा आंबेडकरवाद्याचा वर्ग आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या मताच्या संबंधानं जागरूक असलेला, म्हणजे आमची मताची लुटपाट होते का, मताची रिगिंग होते का, मताची म्हणजे बूथ कॅप्चरिंग होते का, मताच्या म्हणजे मतपेट्या पळवल्या जातात का, मताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बूथ कॅप्चर करून म्हणजे मतदानाच्या अधिकारापासून लोकांना
म्हणजे म्हणजे हे केलं जातंय का, वंचित ठेवलं जातंय का, या संबंधानं ज्या काही चर्चा आहेत, ज्या विचार विनिमय जो आहे तो आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या चळवळीमध्ये प्रामुख्यानं पूर्ण देशभरामध्ये ह्याचा विचार होत असतो. आणि म्हणून म्हणजे जे जे काही ह्याच्यामध्ये मतदार जे आहेत हे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी म्हणजे आंबेडकरवाद्याचे आहेत, परंतु यांचा प्रतिनिधी जे आहे हा प्रतिनिधी आंबेडकरवाद्याचा स्वायत्त आंबेडकरवाद्याचा राहत नाही. ही लढाई मतदाराची मताधिकाराची लढाई लढले आणि आम्हाला स्वतंत्र असं आमचं म्हणजे प्रतिनिधित्व असावं, स्वतंत्र प्रतिनिधित्व आम्हाला या वर्गाला मिळावं, बहिष्कृत वर्गाला मिळावं, अनुसूचित जनजातीला मिळावं, असं अनुसूचित जाती आणि जनजातींना असं स्वायत्त असं म्हणजे हे मिळावं, प्रतिनिधित्व मिळावं, म्हणून जे काही बाबासाहेबांनी संघर्ष केला त्याच्यामधून आज जे आहे ते जे कोणी निवडणुकीला उभे राहतात, प्रतिनिधी होतात, ते प्रतिनिधी म्हणजे स्वाभिमानी पक्षाकडून किंवा ते स्वायत्त राजकारणाचं प्रतिनिधित्व न करता काँग्रेसच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे प्रवाहामध्ये त्यांच्याच चळवळीमध्ये सहभागी होऊन त्यांचीच ह्याच्यामध्ये त्यांनी सांगतील तशा पद्धतीने ते वागतात. आणि म्हणून मग आज आणि जर कोणी स्वाभिमानानं काही करत असेल तर त्याला इग्नोर करतात. इग्नोर करूनही ते जर आक्रमक होत असेल तर त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. दाबूनही ते शांत होत नसतील तर मग ते हेराफेरी करून सर्वच चौकडून अशी नाकेबंदी करतात आणि सर्व यंत्रणेचा प्रयोग करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचं जे काही हे म्हणजे हा जो काही प्रघात आहे, आता पूर्वी लूटपाट व्हायची, म्हणजे मताची लूटपाट व्हायची, पण आता हे जे काही ईव्हीएम आलं, पहिलं हे होते बॅलेट पेपर होते, तर बॅलेट पेपरवर सुद्धा एक लक्षात घ्या, मला एक म्हणजे एक व्यक्ती म्हणजे मला 15-20 वर्षापूर्वी मला म्हटला की तुम्ही स्वतः म्हणजे ह्याचं निवडणूक होती, ग्रामपंचायतची निवडणूक होती, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याचं जे काय पॅनल आहे ते सर्वच पॅनल त्यांनी निवडून आणलं. तर ते कसं आणलं बाबा तो निवडून, तर तो म्हणला मी स्वतःच मतदान केलं, म्हणजे आमची जी काही यंत्रणा आहे ती स्वतःच मतदान केलं. कसं केलं, तरी एक बॅलेट पेपर जो आहे तो त्याच्यात चिठ्ठी टाकताना दुसरी चिठ्ठी टाकायची आणि बॅलेट पेपर त्यांनी परत घेऊन यायचा. जो मतदार पहिला पाठवला तो म्हणजे बॅलेट पेपर म्हणजे त्याला एक नकली बॅलेट पेपर बनवून त्याच्याकडे दिला आणि त्यांनी मग तिथं गेल्यानंतर तो जो बॅलेट पेपर त्याची सहीचा असतो म्हणजे हे करून घेतलेला तो बॅलेट पेपर त्यांनी खिशात घालून परत घेऊन यायचा आणि ती चिठ्ठी टाकायची त्याच्यासमोर. म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसच्या समोर म्हणजे हे करावं लागते, मताचे ते बॅलेट पेपर टाकावा लागतो त्या पेटीमध्ये त्याच्यासमोर. तर ते त्याच्यासमोर ती चिठ्ठी टाकली आणि तो बॅलेट पेपर आहे तो परत घेऊन आला. आणि इकडे जी काही त्यांचं जी काही यंत्रणा कार्यरत होती त्यांनी मग काय करायचं, तो बॅलेट पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर स्वतः शिक्का मारायचा याचा कोणाला पाहिजे ते, आणि त्याला व्यवस्थित घडी घालून त्याला त्याच्यात खिशात द्यायचा आणि त्याला पाठवायचं आणि त्यांनी पुन्हा तिथला बॅलेट पेपर घ्यायचा, ह्याच्याजवळ जे ह्यांनी शिक्का मारून दिलेला बॅलेट पेपर पेटीत टाकायचा आणि तिथं त्याला दिलेला बॅलेट पेपर परत घेऊन यायचा. अशा प्रकारे त्यांनी त्याचा पूर्ण पॅनल स्वतः जे काय जसं की जितके मतदार आहेत त्याच्यापेक्षा 51% म्हणजे हे जे काही आहेत हे मतं खरेदी करणं, त्याचं जे काही व्यवहार आहे ते व्यवहारातून ते निश्चित केलेले मतं ते स्वतः त्याने दिलेले, असं आम्ही केलं असं त्यांनी म्हटलं. म्हणजे बघा की ही गोष्ट किती म्हणजे भयानक आहे. म्हणजे चिटिंग किती म्हणजे शिताफीनं चिटिंग केली जाते. तर ही पहिली चिटिंग तशी व्हायची, परंतु नंतर ते बूथ कॅप्चरिंगच होऊ लागली. म्हणजे तिकडं ह्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये तर म्हणजे जे काही वंचित लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना बूथ पर्यंत जाऊच दिलं जात नव्हतं, हेकूनच परत त्यांना पाठवायचं आणि त्यांनी ते बसून शिक्के मारायचे, कारण शिक्के मारायचंच होतं त्यावेळेस, तर ते शिक्के मारायचे. अशा प्रकारचं ते पहिलं म्हणजे मताची लूटपाट करायचे, म्हणजे मताची ही करायची, डाका टाकायचा त्याच्यावर आणि मत असे घ्यायचे. म्हणजे लोकांचं ओपिनियन नाही, वोट फक्त त्यांचे घ्यायचे. अशा प्रकारचं ते पूर्वीचं व्हायचं.
ते बॅलेट पेपरवर व्हायचं. म्हणजे एकंदरीत काय आहे की नीती, म्हणजे एकंदरीत काय ह्याच्यामध्ये की निवडून येण्यासाठी जे लोकमताचा कौल घ्यावा लागतो, तो लोकमताचा कौल घेण्याऐवजी यांनी म्हणजे आक्रमक होऊन लोकांना दहशतीखाली घेऊन, लोकांना म्हणजे बूथ कॅप्चर करून, लोकांना हाकलून देऊन म्हणजे हे मतं घेतली जायचे. परंतु आता निघाली ईव्हीएम. आता ईव्हीएम निघाली, तर ईव्हीएम मध्ये आता हे तर म्हणजे व्यवस्था जी आहे, व्यवस्था म्हणजे संविधानिक व्यवस्था. म्हणजे पहिले बूथ कॅप्चरिंग व्हायची, लोकांना हाकलून द्यायचं, आणि जरा अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधान बाह्य किंवा बेकायदेशीर सर्व काही व्यवहार चालून ते मत मिळवायचे. असा तो पहिला म्हणजे हे होता, अप्रोच होता मत हे लुटायचा. परंतु आता एक व्यवस्थित अशी व्यवस्थाबद्ध जी यंत्रणा आहे, मशिनरीची यंत्रणा, ईव्हीएम मशीनची यंत्रणा, ही ईव्हीएम मशीनची यंत्रणा आली. आणि मग आता ह्याला कुणी चॅलेंज करू नये, आणि ते बरोबर आहे, योग्य आहे, अशा प्रकारचं म्हणजे ह्याचे प्रयोग दाखवले गेले. आणि मग ही जी काही जवळपास 20-25 वर्षापूर्वी ही जी यंत्रणा सुरू केली ईव्हीएमची, तर ह्यावरती सुद्धा जे काही आंदोलन झाली की ही ईव्हीएम जी आहे ते आम्हाला पारदर्शी वाटत नाही आहे. ईव्हीएमचं मतदान जे आहे ते आम्ही तर मतदान टाकतो, परंतु प्रत्यक्ष असं ते मतदान त्या उमेदवाराला मिळत नाही असं वाटते. कारण बऱ्याचशा लोकांच्या कंप्लेंट असायच्या की मी मतदान केलं, इतकंच नाही तर जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला सुद्धा त्याचं स्वतःचं मत म्हणजे एकही मत पडलं नाही. काही काही पेट्या अशा निघाल्या, मागचं जे काही उदाहरणं आहेत बऱ्याचशा ठिकाणी अशाही चर्चा झाल्या. तर यामुळं काय झालं की हे ईव्हीएम एक संशयाच्या चक्रव्यूहात फसलं. पण हा संशय जो आहे तो या लोकांनीच पहिल्यांदा म्हणजे घेतला की जे कोणी जागृत मतदार आहेत, म्हणजे आंबेडकरवादी, आणि त्यामुळं ईव्हीएमला विरोध जो आहे तो विरोध म्हणजे बामसेपचे जे काही बुद्धिजीवी वर्ग आहे त्यांची जी चळवळ आहे त्या चळवळीनं, आणि आंबेडकरवादी राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या ज्या चळवळी आहेत त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील, उत्तर भारतातले काही असतील, तर हे सर्व जे काही आहेत म्हणजे मतावर म्हणजे मत बनवणे आणि आपली स्वायत्त राजकारण उभं करण्यासाठीच जी काही मतं असणे यावरती म्हणजे फर्म राहून लोकांमध्ये ईव्हीएमच्या संबंधानं शासनता आहे, तर हे ईव्हीएम हटवलं पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते मला असं वाटतं याच्यात जवळपास 10-15-20 वर्ष हे बामशिकवाले याच्यासाठी आंदोलन करत आहेत. बाळासाहेब याच्या संबंधात गेल्या म्हणजे 14 पासूनच्या निवडणुकीपासून याच्यावरती भाष्य करत आहेत. तर ह्या सर्व याच्यावरती म्हणजे जे काही सतर्क आणि जागृत असलेला जो वर्ग आहे तो याच्यावरती म्हणजे आपलं भाष्य करत आहे. म्हणजे एकंदरीत हा जो काही ईव्हीएमचा जो काही हे आहे तो एकतर तो यंत्रणा आहे, ती इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे. आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा म्हणजे अचंबित करणारा आहे. सर्वसामान्याला ते कळतच नाही आहे. म्हणजे पहिले आपण आता म्हणजे हे जे काही दूरदर्शन आलं, आपले जे मोबाईल आले, मोबाईलमध्ये लाईव्ह जे झालं ते लाईव्ह एकमेकाचा आपल्याला जणू जवळ बसलो तर अशी चर्चा करतो असं दिसू लागलं. तर हे इतका बदल झाला ह्या यंत्रणे म्हणजे ह्या तंत्रज्ञानामध्ये, कम्युनिकेशनच्या तंत्रज्ञानामध्ये इतका प्रचंड बदल झालेला आहे. आणि त्या बदलाचा भाग म्हणून ईव्हीएम मशीन आली. परंतु ईव्हीएमच्या मध्ये मशीन आली त्याच्यामध्ये म्हणजे विश्वासार्हता जी आहे ती विश्वासार्हता म्हणजे लोकांमध्ये ती विश्वासार्हता कमी झाली, शासनता वाटू लागली. आणि मग ही संशय येऊ लागला. आणि मग हा संशय जो आहे तो संशय, परंतु मग ते संशय घेणाऱ्यावरती म्हणजे दबाव म्हणजे ही जी काही यंत्रणा शासन यंत्रणा आहे आणि इलेक्शन कमिशनचं जी काही यंत्रणा आहे ती दबाव घालते. आणि मग जी काही आहे तर ह्याच्यावरती मग अनेक म्हणजे केसेस बी झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, याचिका बी दाखल झालेल्या आहेत. परंतु आता जे काही आयरणीवर आलेला जो विषय आहे तो आयरणीवर आलेला विषय जो आहे तो आताच्या आहे 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतदान 6 वाजल्यानंतर झालं. आणि असं आयोगानंच जाहीर केलं की
6 वाजेच्या नंतर मतदान वाढलं आणि ते 76 झालं. 76 लाख मतदान महाराष्ट्रामधलं इतकं वाढलं. मग आता याच्यावरती म्हणजे 76 लाख मतदान 6 वाजायच्या नंतर इतकं वाढलं. हे प्रचंड इतकी संख्येनं हे मतदान म्हणजे त्यांच्या लाईनी कशा लागल्या, त्यांना चिठ्ठ्या दिल्या का, मग त्या चिठ्ठ्या कशा दिल्या, ह्याचा जो काही तपशीलवार प्रारूप असतो त्या संबंधानं म्हणजे जी काही माहिती आहे ती माहिती मागवली आणि मग आयोगानं सांगितलं की हे इतके वाढलेले आहेत. आणि मग याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांची जी काही वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे चेतन आहिरे यांनी यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे काही ह्याचं जे काही हे आहे जे सर्व शासक आहे 6 वाजेच्या नंतर 76 लाख मतदान झालंच कसं आणि कसं वाढलं त्याचं म्हणजे आम्हाला म्हणजे तपशील द्या, म्हणजे त्याचं जे काही सॅटिस्फाय करा आम्हाला. तर यावर पहिल्यांदा हायकोर्ट सुद्धा म्हणाले की याच्यावरती आम्ही जरूर लक्ष घालू असं म्हटले. परंतु जेव्हा याच्यात म्हणजे निर्णय घ्यायचा वेळ आला, म्हणजे याचिका दाखल करून घ्यायची वेळ आली, त्यावेळेस मात्र आयोगानं ती याचिका फेटाळली. तर फेटाळली तर काय म्हणजे फेटाळली आणि काय निर्णय दिला म्हणजे की हे जे काही आमच्या कोर्टाचा वेळ वाया गेला आहे म्हणतात. म्हणजे ह्या याचिकेमुळं कोर्टाचा वेळ वाया गेला. म्हणजे एकंदरीत जे कोर्ट आहे त्यांचं म्हणणं वेळ वाया गेला आणि हे वेळ वाया गेला तर ही जी काही म्हणजे माहिती आहे 76 लाख मतदार हे 6 वाजेच्या नंतर वाढले, ही जी माहिती आहे ती आयोगानं दिलेली आहे आणि त्या आयोगाच्याच म्हणण्यानुसार ह्याच्यावरती याचिकेमध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्या प्रश्नावरती त्यांना निर्णय घ्यायचा होता. परंतु त्यांनी तो म्हणजे वेळ वाया गेला अशी ही एक म्हणजे टिप्पणी करून म्हणजे डिमोरलाइज याचिकाकर्त्याला डिमोरलाइज करण्यात आलं की आमचा वेळ वाया गेला. म्हणजे न्याय व्यवस्था जी आहे भारतीय समाज जीवनामध्ये न्याय व्यवस्था ज्यांना न्याय हवा आहे, ज्यांना वाटतं नागरिकांना भारताच्या नागरिकाला वाटतं की मला माझ्यावरती अन्याय झालेला आहे किंवा आमच्यावरती अन्याय झालेला आहे, आमच्या मताची मुस्कटदाबी झालेली आहे, तर ती मुस्कटदाबी याच्यावरती प्रभावी जे काही न्याय देण्याचं काम जे आहे ती न्याय देवता करेल, न्याय व्यवस्था करेल. आणि म्हणून तो शेवटी म्हणजे जे सरकारही जर काही ऐकत नसेल किंवा सर्वच यंत्रणा जेव्हा म्हणजे हे करतात म्हणजे नाकारतात, न्यायाला नाकारतात किंवा सत्य बाजू नाकारतात, त्यावेळेस एकमेव पर्याय राहतो की कोर्टात जाणे आणि मग कोर्टातून न्याय मिळेल अशी एक अपेक्षा असते. आणि म्हणून कोर्टात याचिका दाखल केली आणि कोर्टानं सांगितलं की आमचा वेळ वाया गेला. बर यानंतर आयोगानं काय त्याच्यात म्हणजे हे केलं की हा जो काही या संबंधातल्या ज्या नोंदी आहेत म्हणजे निवडणूक झाल्यानंतर जे काही म्हणजे रेकॉर्ड आहे सर्व किंवा त्या नोंदी आहेत त्या सर्व की किती मतदान झालं त्याचं ते काही सर्व काय आहे ते, तर ते आम्ही 46 दिवस ठेवणार फक्त आणि 46 दिवसानंतर सर्व रेकॉर्ड डिलीट करून टाकणार. आता हा काय प्रकार आहे बघा बरं. डिलीट करून कशासाठी डिलीट करताय तुम्ही? ते रेकॉर्ड त्याचं जे रेकॉर्ड आहे ते कायम तुम्हाला ठेवावं लागणार आहे. त्याच्यावरती म्हणजे केव्हा त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं ते आणि ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे, शाश्वता आहे, ते रेकॉर्ड तुम्ही म्हणजे गायब करायचं असा निर्णय घेणं आणि तेही उजळ माथ्यानं निर्णय घेणं म्हणजे हे जे आहे रेकॉर्ड गायब करणं म्हणजे तुम्ही पुरावे नष्ट करणं आहे. आणि मग हे जे काही इरेग्युलरिटीज केलेले आहेत किंवा अनियमितता त्याच्यामध्ये केलेली आहे त्याला तुम्ही म्हणजे कायदेशीर ठरवण्यामध्ये हे जे काही गायब करून ते रेकॉर्डच नष्ट करून त्याला म्हणजे हे करताय. तर ही जे आहे अशा पद्धतीचा निर्णय म्हणजे आयोगानं म्हणजे निवडणूक आयोगानं घेतला. ही गोष्ट जी आहे ती खटकणारी आहे. आणि पुन्हा काय म्हणले की चेतन आहिरे हे जे आहेत ती विक्रोळीत उभे राहिलेले आहेत आणि मग विक्रोळीत उभे राहिले आणि 288च्या
म्हणजे ह्याच्यावरती मतदारावरती म्हणजे कसं काय बोलू शकतात, मतदानावरती कसं काय बोलू शकतात, असं असं त्यांनी म्हणजे हा प्रश्न उपस्थित केला. आता मला सांगा की हे जे काही भारतात हे जे काही निवडणूक प्रक्रिया आहे ते 288 विक्रोळी एक मतदारसंघ आहे, परंतु 288 मध्ये मधलाच एक मतदारसंघ आहे आणि त्याच्याशीच लिंक आहे. परंतु तुम्हाला फक्त ज्या ज्या मतदारसंघात तुम्ही उभे आहेत तितक्याच संबंधात तुम्हाला बोलता येईल. ही गोष्ट जी आहे एका म्हणजे राजकीय पक्षाला, एका राजकीय पक्षाला, जबाबदार राजकीय पक्षाला अशी टिप्पणी करणं हे म्हणजे हायकोर्टाची टिप्पणी करणं हे म्हणजे शंकेला वाव देणार आहे. शंकेला, शासनतेला म्हणजे प्रोत्साहन देणारं, वाव देणारं अशी टिप्पणी आहे. आणि दुसरं काय म्हणतात की ते जे काही यांनी जे काही हे केलेलं आहे, आयोगाने जी काही मिस्टेक केलेली आहे ती टायपिंग मिस्टेक आहे. टायपिंग मिस्टेक आहे असं ते म्हणतायत. मला म्हणजे म्हणायचं आहे की ही टायपिंग मिस्टेक आहे तर म्हणजे हे तर आयोगानं सांगितलेलं आहे, आयोगानं सांगितलेलं आहे. मग तसं त्यांनी अगोदरच सांगायला पाहिजे होतं, असं काही सांगितलेलं नाही आहे. परंतु याच्यावरती हायकोर्टाने अशा प्रकारची ही टिप्पणी केलेली आहे आणि म्हणून म्हणजे जे काही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे हे मग यांना अस्वस्थता वाटली की हा जो काही उघड असा हा जो काही म्हणजे आमचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मग त्यांनी म्हणजे लगेच जी काही भूमिका घेतली ती भूमिका म्हणजे आम्ही आता रस्त्यावर उतरू, म्हणजे सर्व रस्ते आमचे बंद झाले. आणि तसे आंबेडकरवादी चळवळीला जे काही न्याय मिळवून घेतलेला आहे तो रस्त्यावरच्या लढाईनच न्याय मिळवून घेतलेला आहे. एक तर त्यांना आंबेडकरवाद्यांना हे जे काही जे जिनियस आहेत, भारतीय लोकशाहीला योग्य असं दिशानिर्देशन, मार्गदर्शन आणि योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी जी काही म्हणजे जी काही आपलं योगदान देणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा निर्माण करण्यासाठी जे झटणारे लोक आहेत त्यांना दाबण्यासाठी हे सर्व काही प्रयोग होत आहेत. त्यामुळं म्हणजे आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावर येऊन आम्ही याच्यावरती म्हणजे जे काही आहे ते लोकांना जागृत करू, लोकांना सांगू की हे जे चाललेलं आहे ते हे इरेग्युलरिटी, अनियमितता दूर केली पाहिजे. ते लोकांना ते समजावून सांगितलं पाहिजे की नेमकं सुप्रीम हायकोर्टानं काय म्हणत आहेत, आयोग काय म्हणत आहे आणि मग त्याच्यावरती भूमिका घेण्यासाठी. आणि याच्यामधले जे काही हे आहेत म्हणजे जेव्हा काही निवडणूक आयोगांनी जे काही संशयाच्या घेऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्याविषयी जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नावर भाष्य करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी मंत्री आणि जे कोणी लोकप्रतिनिधी तथाकथित ईव्हीएम लोकप्रतिनिधी, हे ईव्हीएम लोकप्रतिनिधी हे लगेच त्यांची वकालत करतात, त्यांचे समर्थन करतात. म्हणजे म्हणजे निवडणूक आयोगाचं म्हणजे जे काही वकालत घेतल्यासारखं हे लोकप्रतिनिधी तेच बोलतात, त्यांना बोलूच देत नाहीत, असे हे लोकप्रतिनिधी आहेत. आणि म्हणून बाळासाहेब म्हटले की आता आम्ही रस्त्यावर येऊ आणि लोकांना जागृत करू, म्हणजे लोकलढे उभे करू आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं जे काही म्हणजे जी जनता आहे आणि जनतेच्या विरोधात हे जे राजकीय पक्ष आणि हे सर्व जे काही आहेत ते म्हणजे लोकांच्याच विरोधात कृती करत आहेत. आणि हे जे काही विरोधकांमधलं ज्यांनी संसदेमध्ये त्यांनी विरोध करण्याऐवजी रस्त्यावर येत आहेत. आता राहुल गांधींनी सुद्धा ही एक भूमिका घेतलेली आहे. आता राहुल गांधीची भूमिका जी आहे ते मला असं वाटतं की त्यांचे जे काही निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते संसद का बरं म्हणजे तिथंच बंद पडायला पाहिजे ना, दुसरा विषयच नाही घ्यायला पाहिजे, तिथंच संसदेमध्ये त्यांनी आपली बाजू मांडली पाहिजे. कोणताही म्हणजे बिल जे आहे ते बिल म्हणजे यांनी हरकत घेतल्या पाहिजेत. परंतु हे तिथं बोलण्याऐवजी रस्त्यावर येऊन बोलत आहेत. म्हणजे आतापर्यंत जे आहे ते रस्त्यावर यासाठी की लोकांमध्ये जे काही आहे की आम्ही या बाजूचे आहोत असं दाखवणे. आणि मग जी काही जेव्हा केव्हा बोलणी करण्याची वेळ येते, जेव्हा केव्हा काहीतरी नेतृत्वाची गोष्ट येते, कोण नेतृत्व करते आणि मग हे नेतृत्व करण्यासाठी जे काही गंभीर जे लोक आहेत, आंबेडकरवादी विचारानं म्हणजे हे केलेले कटिबद्ध असलेले जे लोक आहेत, त्यामध्ये जे काही बाळासाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ते बाळासाहेबाच्या भूमिकेला म्हणजे डायल्यूट करण्यासाठी
किंवा त्यांचं जे काही त्यांचं प्रतिनिधित्वाला साईड ट्रॅक करण्यासाठी किंवा त्यांच्या लिडरशिपला नेतृत्वाला साईड ट्रॅक करण्यासाठी ही जी काही आहे ते प्रस्थापित पक्षाचे जे काही नेते आहेत ते नेते रस्त्यावर येत आहेत. राजीव गांधीला रस्त्यावर यायची गरज नाही. राजीव गांधींनी संसदेत राहून आपले हे राहुल गांधींनी संसदेत राहून ती लढाई लढायची आणि जे संसदेमध्ये पोहोचू शकले नाहीत, आंबेडकरवाद्यांना संसदेमध्ये म्हणजे पाठ होतो संसदेला, तर ते म्हणजे आंबेडकरवाद्याचं म्हणजे त्यांना सहन होत नाही आहे. त्यांना रस्त्यावर राहू द्या ना, ते आहेत ना रस्त्यावर, लोकांना समजावून सांगतील. तुम्ही कशाला येता इथं लुडबुड करायला? पण ते कशासाठी येतात की जेव्हा केव्हा निर्णयाची अंतिम निर्णयाची गोष्ट येईल त्यावेळेस बोलणी करणार तेच आणि मग तेच सर्व साठगाठ करून गुंडाळून गाशा गुंडाळणार. तर अशा प्रकारचं हे जे काही म्हणजे लोक चळवळीच्या संबंधात रस्त्यावरच्या ज्या लढाई आहेत त्या रस्त्यावरच्या लढाई सुद्धा आमच्या म्हणजे इनइफेक्टिव्ह करणे, परिणाम शून्य बनवणे याच्यासाठी म्हणजे प्रस्थापित मग ते संविधान काहीतरी जागर करून किंवा काही करून ते जे काही पुरोगामी लोक जे समोर आलेले आहेत ते जे काही येत आहेत समोर ते याच्यासाठीच येत आहेत की हे जे काही आहे तीव्रता ह्याची कमी करण्यासाठी समोर येत आहेत. दुसरं जे आहे ते बाळासाहेबांनी म्हटले की आता आम्ही हे जे काही हे झालेलं आहे निर्णय दिलाय तर ही टिप्पणी जी आहे ही जी काही म्हणजे हायकोर्टानं जी टिप्पणी केलेली आहे की आमचा वेळ वाया गेला आणि हे सर्व टाईप मिस्टेक आहे, तुम्हाला इकडं म्हणजे जे काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि मुस्कटदाबी करण्याचा जे प्रयत्न केला ती गोष्ट त्याचा आधार घेऊन विरोधक अर्थात ईव्हीएम धारक ईव्हीएम प्रतिनिधी हे त्याचा गैरफायदा घेतील. कारण काय असतं की हायकोर्टाने घेतलेला जो निर्णय असतो, जी टिप्पणी केलेली असते ती टिप्पणी संदर्भ म्हणून त्यांच्या केसमध्ये वापरली जाते. तसा केस लॉ म्हणतात त्याला. तर हे केस लॉ म्हणून त्याचा वापर होऊ शकतो आणि म्हणून बाळासाहेब खवळले की हे जे काय आहे ते आम्ही रस्त्यावरती लढाई करू आणि सुप्रीम कोर्टात जाऊ. म्हणजे हे जे काही आहे ह्याला चॅलेंज करू आम्ही. हे जे काही टिप्पणी केलेली आहे म्हणजे हायकोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे ती टिप्पणी कसल्या प्रकारची म्हणजे सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही, म्हणून आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टात जाऊ. त्याचबरोबर महाराष्ट्र बार काउन्सिलला सुद्धा आम्ही हे सर्व पुरावे देऊन त्यांनाही समजावून सांगू. म्हणजे जे इंटरप्रिटेशन करणारे जे काही तज्ञ वकील असतात ते बार काउन्सिलमध्ये आहेत आणि त्या बार काउन्सिलला पूर्ण बार काउन्सिलच्या लोकांना म्हणजे भेटून त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही म्हणजे संविधान वाचवणारा जे काही महत्वपूर्ण घटक जो असतो तो कायदा तज्ञ असतो आणि कायदा तज्ञ जे आहेत त्यांनी म्हणजे मांजरासारखं गपचिप बसणं, उंदरासारखं कुठेतरी बिळात जाऊन बसणं म्हणजे हे काही बरोबर नाही आहे. त्यांनीही सुद्धा जेव्हा केव्हा आपलं जे काही म्हणजे संविधानाला कायदेशीर अशी आडकाठी निर्माण करण्यात येते आणि न्यायालयीन व्यवस्थेकडून काही म्हणजे इरेग्युलरिटीज होतात, अनियमितता घडते, तेव्हा अशा वेळी म्हणजे बार काउन्सिलला सुद्धा आपली भूमिका घेतली पाहिजे. म्हणून त्यांना आम्ही बार काउन्सिलला भेटणार आणि आमचे जे सर्व पुरावे आहेत हे जे काही पुरावे आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांनाही भूमिका घ्यायला म्हणजे लावू. तर हे जे काही आहे हे जे काही बाळासाहेबांचं हे जे काही म्हणणं आहे ते हे यासाठी की ही ती दूरदृष्टी आहे की या हायकोर्टाच्या निर्णयाच्या पाठीमाग म्हणजे त्याचा जो काही गैरफायदा निश्चितच तिथली जी काही म्हणजे तिथली जी काही सत्ताधारी वर्ग आहे किंवा राजकीय म्हणजे सत्ता लोलूप वर्ग आहे जो लोकांच्या कल्याणाचं राजकारण करत नाही, तो सत्ता लोलुपतेसाठी आपल्या राजकारण करतो, असा वर्ग त्याचा गैरफायदा घेईल. तर म्हणून यामध्ये तर हे सर्व जे आहे ते हे संशय जे आहेत हे संशय म्हणजे काय संशय आहेत जनरली की ह्या ईव्हीएम मध्ये घोळ असला पाहिजे. ईव्हीएम मध्ये म्हणजे ईव्हीएमच्या संबंधात विश्वासार्हता, लोकांमध्ये विश्वासार्हता नाही, मतदारामध्ये विश्वासार्हता नाही. जे खऱ्या अर्थानं जे मतदान करायला जातात, उत्साहानं जातात, त्यांचं मत त्यांना त्या उमेदवाराला जे दिलेलं आहे, ज्या विचारधारेला दिलेलं आहे, ज्या मूल्याला दिलेलं आहे, ते मूल्य बाजूला राहून म्हणजे असं वाया जात आहे असं त्याला वाटतंय. म्हणजे हे ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ असला पाहिजे. मतदार याद्या सुद्धा म्हणजे सर्व काय त्याच्यामध्ये ही गोंधळ
फार मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे, घोर असतो. आणि मतदाराची संख्या वाढवणे म्हणजे जे कोणी मतदार नाहीत त्यांचीही नावं घालणे आणि तसा घोळ करणे, म्हणजे याद्यामध्ये घोळ करणे. मग हे याद्याचा घोळ जो आहे तो बिहारमध्ये तोही घोळ फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर जी काही हे मत चोरीचं जे प्रकरण आहे, हे मत चोरी जे होते ते आज जे आहे ते का आता आज जे आहे ते हे का चोरी करतायत, तर हे जे पहिलं जे काय ते समोरासमोर येऊन म्हणजे अज्ञानी लोक होते किंवा म्हणजे कमी लोक होते. तर आता अवेअर फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेला वर्ग आहे. आणि हा जागृत झालेला वर्ग आहे, तर आता म्हणजे त्या जागृत वर्गाला हे म्हणजे एक हे मिळावा, न्याय मिळावा यासाठी म्हणून हे जे काही ही जी काही इरेग्युलरिटीज आहे, निवडणूक आयोगाची इरेग्युलरिटीज आहे, आणि हे जे काही इंटरमिक्सिंग म्हणजे ज्युडिशियरी, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह या ज्या काही वेगवेगळ्या अशा सेपरेशन पॉवर ज्या आहेत त्या एकत्रित रॉंग मिक्सिंग करत आहेत. आणि इतकंच नाही तर त्यांनी जे गव्हर्नमेंटचं जे काही गुड गव्हर्नन्ससाठी जे काही आवश्यक असलेले जे काही शास्त्र आणि तंत्र आहेत, या तंत्राला देखील म्हणजे हे स्वायत्त असं म्हणजे यंत्रणा आहेत, त्या स्वायत्त यंत्रणेला सुद्धा म्हणजे इतकं म्हणजे फार मोठा म्हणजे डाग लागलेला आहे. आणि मग संविधानाचं जी काही व्यवस्था आहे ती संविधानाची व्यवस्था ही मोडीत काढण्याचं जे काम आहे ते आजची जी काही यंत्रणा आहे म्हणजे शासन यंत्रणा आहे, ती शासन यंत्रणा म्हणजे सर्वच संसाधनाचा प्रयोग करून त्याला हे करते आहे. आणि शेवटी ही जी काही लोकांची जी काही हे आहे, लोकांमध्ये भ्रम पसरवणे आणि भ्रम पसरवण्यासाठी जी काही अनेक जे काही इग्नोरन्सीला ऑर्गनाईज करून लोकांमध्ये भ्रम पसरवणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा प्रभावितपणे ते सक्रिय झालेली आहे. आणि हे जे काही अज्ञानावर आरूढ होऊन लोकांची जी काही आडमुठ्यापणानं लोकांचं जे काही सत्तेच्या जोरावर लोकांचं जे शोषण झालेलं आहे, बौद्धिक शोषण जे चाललेलं आहे, ते चाललेलं शोषण यावरती गांभीर्यानं आजच्या याच्या सतर्क असलेल्या ज्या जनतेनं जनाधारानं निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून जी काही बाळासाहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेशी आपण इमानदारीनं सर्वांनी म्हणजे सपोर्ट करावा. इतकंच नाही तर प्रत्यक्ष आपण लोक चळवळीमध्ये सहभागी होऊन बाळासाहेबांबरोबर रस्त्याच्या लढाईमध्ये उतरावं. इतकंच नाही तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधानं जितके तज्ज्ञ वकील आहेत त्या तज्ज्ञ वकिलांनी देखील एक असं आपली एक भूमिका निश्चित करून ते याला न्यायालयीन लढाई लढण्यासाठी म्हणजे इंटरप्रिटेशनसाठी म्हणजे सहकार्य करावं. कायद्याचं इंटरप्रिटेशन करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि कायद्याचे इंटरप्रिटेशन हे जे आहे ते हेतूवर अवलंबून असतं. कायद्याचा हेतू काय आहे, कलमाचा हेतू काय आहे, कारण ही जी काही भारतीय संविधान आहे ही इंटेन्शन गुड इंटेन्शन बनवलेली आहे आणि त्याचा गैरवापर बॅड इंटेन्शन करत आहेत. त्याचा जो वापर होतो तो बॅड इंटेन्शन होतो. तर ही जी गोष्ट आहे तर ह्याचं इंटरप्रिटेशन प्रभावीपणे झालं पाहिजे. यासाठी म्हणून आपण सर्वांनी म्हणजे या म्हणजे भारतीय नागरिकांना अपील आहे, कारण या देशामध्ये आता म्हणजे लोकांचा वाली किंवा लोकांचं जे काही विचार घेऊन किंवा लोकांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फार कमी लोक आहेत. त्यामध्ये आंबेडकरवादी अग्रणी आहेत आणि त्यामध्ये बाळासाहेबांचं नेतृत्व उठून दिसत आहे. बाकी उत्तर भारतामध्येही आहेत जे काही म्हणजे मायावतीचे जे पक्ष आहेत म्हणजे बहुजन समाज पक्ष आहे, आणखी काही जे पक्ष आहेत तेही यामध्ये सक्रिय आहेत. त्यांच्याशी बी कोऑर्डिनेट करायला काही हरकत नाही. राष्ट्रीय स्तरावरले जे काही वकील आहेत, राष्ट्रीय स्तरावरले जे काही विविध संघटना आहेत, जे काही बामशिप सारखी संस्था आहे ती सुद्धा ईव्हीएम साठी फार मोठं म्हणजे संघर्ष करत आहे. त्या सर्व संस्था संघटना सक्रिय होत आहेत. त्यांना सर्वांना म्हणजे कोऑर्डिनेट करून आपण ही जी लढाई आहे
म्हणजे जनता विरुद्ध राजकारणी, हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक एका बाजूला आहेत आणि जनता एका दुसऱ्या बाजूला आहे. जनता विरुद्ध म्हणजे हे राजकारणी, अशी ही लढाई आहे. या लढाईला आपण म्हणजे या लढाईत आपण लोक लढा म्हणजे प्रबळ करण्यासाठी आपण सर्व तज्ञ लोकांनी, विचारवंतांनी आणि सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय भीम.